So our subject is electrical measurement and instrumentation. So it is in two parts. First is electrical measurement and second is instrumentation. Now firstly we will see electrical measurement. Okay. So first and basic question is, what is measurement? Yes. So any guesses from your side? What is measurement? Sir, measurement is a in measurement the two quantities are compared. Two quantities are compared. Any two quantities are compared. No, sir, unknown quantity and known quantity. ओके, ठीक आहे. अजून दुसरं काय? गेस. मेजरमेंट आपण मराठीत सिंपल मोजमापन म्हणतो त्याला, बरोबर. सो मेजरमेंट म्हणजे काय? अजून कोणाला काय आन्सर द्यायचं आहे? एनीवन? अजून दुसरं कोण आहे? अजून कोण आन्सर देऊ इच्छित? सो तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो मी मेजरमेंटचं. सिंपल एक्झाम्पल काय मेजरमेंटचं? की सपोज तुम्हाला काय करायचं, आता मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. तुम्हाला टेबल तयार करायचे आहेत. आपल्या क्लासरूम मध्ये टेबल्स असतात, तुम्ही बघितले असतील, किंवा तुमच्या घरी भरपूर टेबल्स असतात. तर आपल्याला काय करायचं आहे? टेबल्स हे करायचे, तयार करायचे. तर टेबलसाठी आपल्याला काय काय लागेल? मोठा प्लाउड लागेल, बरोबर. ते प्लाउडची साईज काय आहे हे कसं काय तुम्ही फाइंड करणार? तुम्ही एक टेप घेणार, बरोबर, आणि त्याच्याने मेजर करणार. तर टेप वरती काय असेल? मार्किंग्स असतील, बरोबर. तर त्या मार्किंग कशाचे असतील? मीटर मध्ये मार्किंग असतील किंवा सेंटीमीटर मध्ये असतील, ओके, किंवा मिलीमीटर मध्ये असतील. सो त्या टेबलवर, ज्या टेप वरती जी मार्किंग आहे 1 मीटरची, इट इज स्टँडर्ड मार्किंग. ती कोणती मार्किंग आहे? स्टँडर्ड. म्हणून आपण त्याला काय म्हणू? नोन व्हॅल्यू. ती कोणती व्हॅल्यू आहे? नोन. पूर्ण युनिव्हर्सने ती फिक्स केली आहे की 1 मीटर म्हणजे एवढं डिस्टन्स, बरोबर. सो ती कोणती क्वांटिटी आहे? नोन क्वांटिटी. आणि आता जो तुमच्याकडे प्लायवूड आहे, ओके, ती कोणती क्वांटिटी आहे? अननोन क्वांटिटी. ओके. व्हेन वी कंपेअर दिस unknown quantity with predefined standard value. predefined standard value कोणती आहे? ती 1 मीटर, बरोबर, जी टेप वरती आहे. समजलं? म्हणून व्हॉट इज मेजरमेंट? इट इज अ प्रोसेस इन विच वी कंपेअर unknown quantity with a predefined standard value. समजलं? म्हणून ती एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण एक अननोन क्वांटिटी आणि प्रीडिफाईन्ड स्टँडर्ड व्हॅल्यू, जसं प्लायवूड अननोन क्वांटिटी आहे आणि टेप आहे त्याच्यावरती 1 मीटर जी आहे ती काय आहे? नोन किंवा प्रीडिफाईन्ड स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. त्यांच्या दोघांना आपण कम्पेअर करतो. पण जी काही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे प्रीडिफाईन्ड, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं फॅक्टर काय की त्याला काहीतरी युनिट पाहिजे, बरोबर. कारण की तुम्ही जर म्हटले ही 1 आहे, मग ते 1 मीटर आहे का 1 सेंटीमीटर आहे का 1 मिलीमीटर आहे का 1 किलोमीटर आहे, ते पण महत्वाचं आहे ना. म्हणून त्या स्टँडर्ड व्हॅल्यूला काय पाहिजे? विथ अ स्पेसिफिक युनिट. ओके. सो व्हॉट इज मेजरमेंट? प्रोसेस ऑफ कंपेअरिंग अन अननोन क्वांटिटी विथ प्रीडिफाईन्ड स्टँडर्ड व्हॅल्यू विथ सिग्निफिकंट युनिट. समजलं? याला काय म्हणतात? मेजरमेंट. ओके. सो आता आपण सब्जेक्ट कोणता पडतोय? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आपला कोर्स कोणता आहे? आपलं ब्रांच कोणती आहे? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके. सो त्याच्यामध्ये आपण जनरली मेजरमेंट कोणतं बघणार आहे? मग फक्त इलेक्ट्रिकल क्वांटिटीच बघणार आहे, जसं करंट, व्होल्टेज, पॉवर, त्याच्यानंतर एनर्जी, त्याच्यानंतर आपलं पॉवर फॅक्टर, त्याच्यानंतर रेझिस्टन्सेस, इंडक्टन्स असतं, कॅपॅसिटन्स असतं, यांचे आपण काय बघणार आहोत? फक्त मेजरमेंट्स बघणार आहोत. सो नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द पर्पज ऑफ मेजरमेंट? ठीक आहे, तुम्ही सांगा बरं. मग हँड रेज करा आणि सांगा, कोण सांगू शकतं की आपण मेजरमेंट करतो कशासाठी? Okay, so as he told, what is the purpose of measurement? For
प्रोसेस इंडस्ट्रीज. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्या क्लासरूम साठी सपोज आपल्याला बेंचेस ऑर्डर करायचे आहेत एका इंडस्ट्रीकडून. ओके, तर त्याच्यामध्ये आपण काय करू की त्यांना सांगू की आपल्याला 1 मीटरचं साईज, 1 मीटरची लेंथ आणि 1 मीटरची विड्थ असलेले बेंचेस द्या, बरोबर. आणि समजा त्या प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये मेजरमेंटच नाहीये, तर ते काय करतील, एक अंदाजे 1 मीटर घेतील, त्यांचा अंदाज. काय होईल मग, एकतर 1 मीटर पेक्षा कमी साईजचे बेंचेस येतील किंवा 1 मीटर पेक्षा जास्त साईजचे बेंचेस येतील. समजा 1 मीटर पेक्षा जास्त साईजचे बेंचेस जर आले तर काय प्रॉब्लेम होईल, आपल्याला मटेरियल जास्त लागेल, बरोबर. त्याच्यामुळे आपली काय होईल, कॉस्ट वाढेल. सिंपल. तर त्याच्यामुळे आपण तिथे काय होईल, आपला लॉस होईल खूप, कारण की ते आपल्याला पैसे 1 मीटरच्या हिशोबानेच देणार आहे आणि आपण 1 मीटर पेक्षा जास्त मटेरियल वेस्ट करू, समजलं. आणि ते जर 1 मीटर पेक्षा छोटे झाले तर आपण घेणार नाही, बरोबर, कारण की आपल्याला 1 मीटरचे पाहिजे होते. आपण 1 मीटरचे पैसे देतोय आणि कोणी तुम्हाला अर्धा मीटरचं मटेरियल दिलं तर तुम्ही घेशाल का, नाही. म्हणून प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये मेजरमेंटला फार इम्पॉर्टन्स आहे. आणि तिथे थोडं जरी तुमचं समजा 1 मीटरची वस्तू आहे आणि ती थोडं जरी 9.9 मीटर जरी दिलं तरी पण तिथे तुमचा खूप मोठा लॉस होईल, कारण की तुम्ही लार्ज स्केलवरती जास्त प्रोड्यूस करणार. त्याच म्हणून 1 मीटर म्हणजे 1 मीटरच गेलं पाहिजे, थोडंही कमी जास्त व्हायला नको. ठीक आहे. सो सगळ्यात पर्पज काय मेजरमेंटचं, पहिलं प्रोसेस इंडस्ट्री. सेकंड, इन्क्रीजिंग प्रोडक्शन ड्यू टू यूज ऑफ मेजरिंग टूल्स. तुम्हाला आता मी जसं सांगितलं की जर तुमच्याकडे मेजरिंग टूल्स असतील एकदम चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हरायटीचे, तुम्ही जर आता गेलात तर आजकाल एवढे ऍडव्हान्स्ड मेजरिंग टूल्स आले आहेत की त्याच्यामुळे काय होतं की तुमचं काम एकदम फास्ट होतं. पूर्वीच्या काय काय करायचं, टेप घ्यायचे, तो टेप लावायचा, मग मेजर करायचं 1 मीटरचा प्लाउड केवढा आहे आणि मग नंतर तो कट करायचा. आता डायरेक्ट एलईडी आले आहेत, एलईडी टेप आले आहेत. त्याच्याने काय होतं, जस्ट आपण एलईडी फोकस केला की 1 मीटरची दोन्ही मार्किंग दिसतात, स्टार्ट आणि एंडचे. तुम्हाला टेप धरायची गरज नाही, काही नाही, काही नाही, फक्त हातातून बटन दाबायचं बस. So with these measuring tools we can increase our production. जर तुमचा मेजर करण्यातला जर टाइम कमी झाला तर तुमचं प्रोडक्शन वाढणार की नाही, बरोबर आहे ना. सो दिस मेजरमेंट will increase production. Next is aids to economics of industrial operation. इकॉनॉमिक्स म्हणजेच काय, तुमचा नफा, फायदा, बरोबर. तुम्ही जर मेजरिंग टूल्स वापरले तर तुमचं, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की तुमचं जे एक्स्ट्रा मटेरियल जाणार होतं ते काय होईल, सेव्ह होईल. तुमचं जे लेबर एक्स्ट्रा लागणार होती ती पण काय होईल, सेव्ह होईल. तुमचं जे एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी वगैरे स्पेंड होणार होतं ते पण काय होईल, कमी होईल. तुम्हाला समजा जिथे एखाद्या ठिकाणी एका सर्टन लुमिनसची गरज आहे इलेक्ट्रिसिटी आणि तुमच्याकडे लुमिनस मेजर करणारं मीटर आहे, ओके, लक्स मेजर करणारं मीटर आहे, ते लक्स मीटरने तुम्ही लगेच फाइंड करणार की अरे यार इथे तर फक्त कमी लक्सची गरज आहे आणि इथे आपण खूप जास्त मोठा वॅटचा बल्ब लावला, तर तुम्ही काय करशाल, तिथे छोटा वॅटचा बल्ब लावशाल. म्हणजे तुमच्याकडे मेजरिंग टूल असल्यामुळे काय झालं, तुमच्या इंडस्ट्री मधली इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन काय झालं, ऑटोमॅटिकली कमी झालं. म्हणून मेजरमेंट विल एड्स टू इकॉनॉमिक्स ऑफ द इंडस्ट्रियल ऑपरेशन. देन फोर्थ इज मेंटेनन्स ऑफ प्रॉपर ऑपरेशन. मेजरमेंटचा यूज फक्त प्रोडक्शन मध्येच होत नाही, त्याचा यूज मेंटेनन्स मध्ये पण होतो आणि सगळ्यात महत्वाचं क्वालिटी मध्ये पण होतो. मी एखादं तयार केलं, जसं मी सांगितलं परफेक्टली 1 मीटरचं पाहिजे, 1 मीटरचं तयार, ओके. तुम्ही काही युट्यूब वरती व्हिडिओज बघितले असतील, प्रॉपर एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन, प्रिसिजन घेऊन जर एखादा ऑब्जेक्ट तयार केला तर ते 2 ऑब्जेक्ट एकात एक टाकल्यावरती समजत सुद्धा नाही की तो एक ऑब्जेक्ट आहे का 2 ऑब्जेक्ट आहे. एवढं हाय प्रिसिजननी आपण करू शकतो. ते कशामुळे पॉसिबल होऊ शकतं, फक्त मेजरमेंट्समुळे. ठीक आहे. आणि मेंटेनन्स पण करण्यासाठी पण आपल्याला काय होतं की मेजरमेंटमुळे उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल सबस्टेशन आहे आपलं, सबस्टेशन मध्ये तुम्हाला काही मेंटेनन्स करायचं आहे, ते कशातून समजतं तुम्हाला, तुमच्याकडे ॲमीटर असेल, तुमच्या सिस्टीम मधून किती करंट फ्लो होतोय नॉर्मल, त्याची रेटेड व्हॅल्यू आहे, नॉर्मलला त्याने किती 10 एम्पियर फ्लो व्हायला पाहिजे, पण तुम्ही ॲमीटर लावून ठेवलं, तिथे मेजरिंग टूल लावून ठेवलाय, ज्यावेळेस तो 11 एम्पियर जाईल त्यावेळेस तुम्हाला लगेच लक्षात येईल, तुम्हाला समजेल अरे कुठेतरी काहीतरी गडबड झाली, हा त्याच्या रेटेड पेक्षा काय घेतोय, जास्त करंट घेतोय, एक तर त्याच्यावरचा लोड वाढलाय किंवा काहीतरी कुठेतरी लिकेज जास्त झालाय म्हणून हा करंट जास्त घेतोय, हे तुमच्या लगेच लक्षात येईल. समजलं. म्हणून फॉर मेंटेनन्स ऑल्सो मेजरमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं. म्हणजे मेजरमेंटचे पर्पजेस काय आहेत मग, इन प्रोसेस इंडस्ट्री, फॉर इन्क्रीजिंग प्रोडक्शन, फॉर इकॉनॉमिक्स ऑफ द इंडस्ट्री, अँड देन मेंटेनन्स अँड क्वालिटी. Maintenance also affects the quality being
quantity being measured. ठीक है. So next is requirements of measurements. So मेजरमेंटच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत मग सांगा बरं. तुम्ही सांगू शकतात का काय रिक्वायरमेंट असतील मेजरमेंटला. आपण आता एखादा मेजरिंग टूल घेतोय ॲमीटर सपोज. ओके. सो ॲमीटरचं रिक्वायरमेंट्स काय आहेत सांगा. त्याची स्केल जेवढी पाहिजे ज्या हिशोबाने आपल्याला तो करंट मोजायचा आहे. बरोबर. सपोज आपल्याला 5 एम्पियरचा करंट मेजर करायचा. काल मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. ओके. 5 एम्पियरचा जर करंट मेजर करायचा आहे तर आपल्याकडे 5 एम्पियर मेजर करणारे इक्विपमेंट हवा. म्हणजे आपल्याकडे 1 एम्पियरचं चालेल का 5 एम्पियर मेजर करायला. नाही. पण त्याच्यात बरोबर खूप मोठं पण नको जेणेकरून ते त्याच्यावरती सापडलं पण पाहिजे आपल्याला करेक्ट मेजरमेंट पण घेता आली. म्हणून 5 एम्पियर मेजर करायला आपण काय करू 10 एम्पियर पर्यंतचं काय घेऊ ॲमीटर घेऊ. म्हणून त्याच्या त्या रेंज मध्ये पाहिजे स्केल मध्ये ते पाहिजे. हे काय आहे त्याची रिक्वायरमेंट आहे. ओके. अजून काही. प्रसाद एकटाच आन्सर देतो बाकीचे जण लेक्चर अटेंड नाही करत आहे का. किती जण लेक्चर अटेंड करतात. 51 जण लेक्चर अटेंड करतात. कोणीच बोलत नाहीये बाकी. सांगा रिक्वायरमेंट काय आहेत मेजरमेंटच्या. एक व्हॅल्यू कोणती बी स्टँडर्ड पाहिजे. नाव सांग ना. नाव सांग तुझं पहिले. ललित सर एक व्हॅल्यू स्टँडर्ड पाहिजे कम्पेअर करताना कोणती. हा बरोबर. याचं काय म्हणणं आहे बघा की समजा आपण हे वापरतोय ॲमीटर वापरतोय करंट मेजर करण्यासाठी. तर जो एम्पियर जे युनिट आहे एम्पियर मध्ये आहे ना ती त्याची स्केल. तर ती एम्पियर जे काही युनिट आहे हे पूर्ण जगाने मान्य पाहिजे. नाही तर मी उद्या नवीन काहीतरी नावाचं युनिट घेऊन आलो करंट मेजर करण्यासाठी तर ते ऑल ओव्हर युनिट्स ऍक्सेप्टेड पाहिजे तरच त्याचा उपयोग आहे. त्याचा ऍक्सेप्टेड नसला तर काय उपयोग आहे त्याचा मेजरमेंटचा. बरोबर आहे ना. आता तुम्ही जर कधी प्लॉट खरेदी करायला म्हणजे तुम्ही जर ऐकलं वगैरे असेल तुम्ही अजून काही प्लॉट खरेदी करायला जाणार नाही पण तुमचे आई वडील कोणी घेत असताना ऐकलं असेल तर नाशिकमध्ये प्लॉट मेजर करायला प्लॉट म्हणजे काय एरिया मेजर करण्यासाठीची एक युनिट आहे त्याला काय म्हणतात वार. काय म्हणतात वार. तुम्ही ऐकलंय का वार म्हणजे काय ऐकलंय. वार काय तुम्ही ऐकलंय का. एनीवन हँड रेज करा तुमचा. वार ऐकलंय का. वार कशाचं युनिट आहे. एकशे 20 वारचा प्लॉट आहे असं ऐकलंय का कोणी कधी. गुंठा ऐकलंय का गुंठा. एक गुंठ्याचा प्लॉट आहे ऐकलंय का. हो सर. हा 1 गुंठ्याचं ऐकलं असेल ना. 1 गुंठा म्हणजे किती असतं. हो हो. 1 गुंठा म्हणजे काय जनरली 1000 स्क्वेअर फीट असतं. किती 1000 स्क्वेअर फीट. समजा आता तुम्ही हॅलो समजा आता तुम्ही लंडनला गेले ओके आणि लंडनला म्हटलं मला 120 वारचा एक प्लॉट द्या तर ते तुम्हाला देतील का तिथे. नाही देणार ना. काय सिंपल रिझन आहे त्यांना तुम्ही जे युनिट सांगताय तेच माहिती नाहीये. ते कसं काय देतील तुम्हाला तिथे 120 वारचा प्लॉट. तो जनरली काय आहे 120 वार इज इक्वल्स टू 1 गुंठा. ओके. वार हे आपलं पूर्वीच्या काळी वापरणारे एक युनिट आहे. ते पूर्वीच्या काळी आपल्याकडे वापरत होते पण आता एवढं काही ते यूज मध्ये नाहीये. तर सध्या आपण कशामध्ये मेजर करतो एक तर मीटर मध्ये मेजर करतो सेंटीमीटर मध्ये मेजर करतो किंवा फीट मध्ये मेजर करतो. ओके. सो 1000 स्क्वेअर फीट म्हणजे काय एक वार. सो जे काही युनिट आपण यूज करतोय मेजरमेंटसाठी ते काय पाहिजे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल पाहिजे. असं नाही की तुम्ही लोकली कोणतं पण युनिट आहे ना ते पण कुठे पण वापरलं तर चालणार नाही. ठीक आहे. सो आता आपण रिक्वायरमेंट्स काय काय आहेत ते बघू मेजरमेंटच्या. फर्स्ट इज apparatus used should be proper. म्हणजे तुम्ही जे काही मेजरमेंटला apparatus वापरतायत फॉर एक्झाम्पल ॲमीटर ते काय पाहिजे प्रॉपर पाहिजे. एखाद्या चांगल्या कंपनीने तयार केलेलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला मेजर करायचा 2 एम्पियर आणि ते apparatus दाखवतोय 4 एम्पियर असं चालणार नाही. सो apparatus used should be proper. त्याच्यानंतर स्टँडर्ड यूज फॉर कंपॅरिझन मस्ट बी ॲक्युरेटली डिफाईन्ड. जसं मी तुम्हाला आता सांगितलं ना जो कोणता स्टँडर्ड आपण यूज करणार आहे मेजरमेंटसाठी ते काय पाहिजे ॲक्युरेटली डिफाईन्ड पाहिजे. तसं वार म्हणजे काय हे ॲक्युरेटली डिफाईन्ड पाहिजे किंवा स्क्वेअर फीट म्हणजे काय हे ॲक्युरेटली डिफाईन्ड पाहिजे आणि ते ऑल ओव्हर युनिव्हर्स पाहिजे. ओके.
So that must be accurately defined. Third is method must be provable. काय काय वेळेस काय होतं की मेजरमेंट घेण्याचे काही मेथड्स असतात. काय काय मेजरमेंट घेताना काय असतात, मेथड्स असतात. त्या मेथड्स पण काय पाहिजे, प्रूवेबल पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादी मेथड घेतायत आणि ती तुम्हाला प्रूव्ह नाही करता आली की याच्याने मेजरमेंट घेतो असं, तर त्याचा काय उपयोग नाही. त्याच्याने येणारे रिडिंग आपण ग्रांटेड धरायच्यात का नाही. सपोज आपल्याला करंट फ्लो करायचा आहे, करंट मेजर करायचा आहे एखाद्या सर्किट मधून फ्लो नाही, आपण सिम्पली काय करतो, अॅमीटर घेतो, त्या सर्किटच्या सिरीज मध्ये लावतो, बरोबर. आपल्याला काय भेटतं, करंट. ओके. पण तुम्ही नवीन काहीतरी मेथड आणली करंट मेजर करण्यासाठी, तुम्ही अजून कोणत्या मेथडने करंट मेजर करू शकता सांगू शकता का. एक मेथड मी सांगितली की डायरेक्ट सिरीज मध्ये जोडायचं. दुसरं अजून करंट मेजर करण्यासाठी काय काय वापरू शकता तुम्ही, तुम्ही वापरलाय करंट मेजर करण्यासाठी काय वापरता, मल्टीमीटर. मल्टीमीटर कोणतं, सिंपल मल्टीमीटर. सिंपल मल्टीमीटरने मेजर करता येतो का करंट, सांगा, करता येतो मेजर. सिंपल मल्टीमीटरने करंट मेजर करता येत नाही. ओके. करंट मेजर करण्यासाठी एक क्लॅम्प ऑन मीटर येतं, बघितलंय का तुम्ही क्लॅम्प ऑन मीटर. क्लॅम्प ऑन मीटर बघितलंय तुम्ही. नो सर. हे बघा, हे दिसतंय ना, हे दिसतंय सर्वांना. हो सर. हा, हे काय आहे, क्लॅम्प ऑन मीटर आहे. काय आहे, हे दिसतंय, हे काय आहे, क्लॅम्प ऑन मीटर आहे. ओके. याच्यातून तुम्हाला हा जो वरती गोल दिसतोय ना, हा गोल तुम्ही कोणत्याही कंडक्टर मध्ये ज्यावेळेस टाकशाल, तिथे हा नॉब दिसतो, हा नॉब दाबल्यावरती हा गोल उघडतो आणि ज्या कंडक्टर मधला करंट आपल्याला मेजर करायचा तो कंडक्टर ह्या गोल मध्ये घ्यायचा. त्याच्याने काय होतं, आपण त्याच्यातला करंट काय करू शकतो, मेजर करू शकतो. ह्या मीटरला कोणतं मीटर म्हणतात, क्लॅम्प ऑन मीटर. कोणतं मीटर म्हणतात, क्लॅम्प ऑन मीटर. समजलं. तो ही पण एक करंट मेजर करायची काय आहे, अजून एक मेथड आहे. पण ही काय, मग ही पण युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड मेथड आहे. म्हणून आपण जी कोणती पण मेथड वापरणार आहे ती पण काय पाहिजे, प्रूवेबल पाहिजे. आता समजा मी क्लॅम्प ऑन मीटरने करंट मेजर केला, तर मला प्रूव्ह करता आला पाहिजे की ती मेथड कशी वर्क करते, आणि त्याच्याने येणारे रिडिंग आणि सिरीज मध्ये जोडलेल्या मीटरने येणारे रिडिंग, दोघांचं रिडिंग सेम आहे. समजलं. हा क्लॅम्प ऑन मीटरचे ऍडव्हान्टेज काय माहिती आहे का तुम्हाला, सांगू शकता का कोणी. मीटर पेक्षा क्लॅम्प ऑन मीटरचे ऍडव्हान्टेज काय, एनीवन. सर त्याला ऍडव्हान्टेज. सर्किट मध्ये कनेक्ट नाही करावं लागेल. Yes. For measuring current with the help of ammeter, we have to break the circuit. कारण की आपल्याला ते सिरीज मध्ये जोडायचं आहे ना, कुठेतरी वायर आपल्याला काय करावं लागेल, तोडावी लागेल. But with the help of clamp on meter, we don't need to break the circuit for measurement of the current. Yes. So this is the advantage of clamp on meter. Okay. So mostly now we measure current with the help of clamp on meter only. Okay, we don't use ammeter. Next, standard used must be commonly accepted. तुम्हाला सांगितलं ना, त्याचा acceptance level universally पाहिजे. काय पाहिजे acceptance level universally, सांगा बरं. Anyone can tell, universally accepted काय पाहिजे. कारण सर आपण जे सांगतोय ते सर्वांना माहित पाहिजे, नाही तर ते युनिट जर त्यांना नोन नसेल तर ते मॅन्युफॅक्चर नाही करू शकणार. मॅन्युफॅक्चर पण आणि आपलं म्हणजे कोणत्याच प्रकारचं इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये होणार नाही, कोणत्याच व्यवहार होणार नाहीत आपले. होतील का व्यवहार त्याच्यामध्ये, नाही. इट इज नॉट पॉसिबल. येस. सो स्टँडर्ड मस्ट बी कॉमनली ऍक्सेप्टेड. सपोज मी तुम्हाला सांगितलं जसं वारचं एक्झाम्पल दिलं मी आता, नाशिकमध्ये युनिट आहे वार. ओके.
तुम्ही लंडनला गेले आणि घ्यायचं म्हटलं तर जमेल का तुम्हाला घ्यायला? नाही, कारण की काय की लंडन मध्ये वार म्हणजे काय हे माहितीच नाहीये. म्हणून जे काही युनिट आपण यूज करतोय किंवा जो काही स्टँडर्ड आपण यूज करतोय तो काय पाहिजे? कॉमनली ऍक्सेप्टेड पाहिजे. नेक्स्ट इज classification of these standards. Okay. So what is standard first? A known accurate unit measurement of physical quantities is termed as standard. A known accurate unit measurement. एखाद्या physical quantityचं known accurate unit measurement is termed as standard. समजलं? So these standards are used to identify the value of other unknown physical quantities by comparison method. ठीक आहे. सो हे स्टँडर्डचे वेगवेगळे क्लासिफिकेशन्स आहेत. So first is international standard, second is primary standard, and third is secondary standard. So international standard म्हणजे काय? It is a constant amount of international standard म्हणजे काय? These standards are defined by international agreements. म्हणजे ते इंटरनॅशनल लेवलला डिफाईन केलेले आहे. फॉर एक्झाम्पल अँपियर. अँपियर हे काय इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे, बरोबर. पूर्ण युनिव्हर्स मध्ये अँपियर हे एकच स्टँडर्ड, बरोबर. सो आणि हे स्टँडर्ड ऑर्डिनरी युजर साठी काय असतात? अवेलेबल नसतात. तुम्हाला माहिती आहे की अँपियर म्हणजे पण वेगवेगळ्या प्रकारचे अँपियर्स आहेत. एकदम परफेक्ट अँपियर काय मी ते तुम्हाला आता रीड करून सांगतो. व्हॉट इज इंटरनॅशनल अँपियर मीन्स? It is the constant amount of current. It is the constant amount of current which deposits silver at the rate of 0.001180 grams per second when passed through a solution of silver nitrate in water. म्हणजे सिल्वर नायट्रेटच्या सोल्युशन मध्ये ज्यावेळेस आपण एखादा स्पेसिफिक करंट पास करतो आणि त्या करंटमुळे सिल्वर जो काही आहे सिल्वर नायट्रेट मधला तो 0.001180 ग्रॅम पर सेकंद या रेटने काय होतो? डिपॉझिट होतो. त्या करंटला काय म्हणायचं? 1 अँपियर. समजलं? हे काय इंटरनॅशनल अँपियर आहे हा. ओके. तर तुम्ही तिथे बघा की डेसिमल पॉइंट नंतर 7 डिजिट पर्यंत त्याची अॅक्युरेसी दिलेली आहे डिपॉझिशन ऑफ सिल्वरची. ओके. याला काय केलं त्यांनी? अँपियर डिफाईन केलं. ओके. सो हे काय मग एकदम हाय लेवलचे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत, ते काय आपण फॉलो करत नाही. लोकल लेवलला ऑर्डिनरी लेवलला ते काय फॉलो केले जात नाही. ते कुठे फॉलो केले जातात? इंटरनॅशनल लेवलला फॉलो केले. आता आपल्या देशासाठी जे काही स्टँडर्ड्स फॉलो केले जातात त्याला काय म्हणतात? मग प्रायमरी स्टँडर्ड्स. काय म्हणतात त्यांना? प्रायमरी स्टँडर्ड. ते काय आपल्या देशाच्या लेवलला ते काय केले जातात? फॉलो केले जातात. सो व्हॉट इज प्रायमरी स्टँडर्ड्स? दीज आर मेंटेन्ड बाय नॅशनल लॅबोरेटरीज. जसे आपल्याकडे IITs वगैरे मध्ये मोठ्या मोठ्या लॅबोरेटरीज आहेत. IISc बँगलोर मध्ये आहे. ओके. ह्या लॅबोरेटरीज जे काही स्टँडर्ड मेंटेन करतात त्यांना काय म्हणतो आपण? प्रायमरी स्टँडर्ड्स. आणि हे जे स्टँडर्ड्स आहेत हे रिस्पेक्टिव्ह लॅबोरेटरी साठीच काय असतात? रेस्ट्रिक्टेड असतात. त्यांच्या बाहेर त्यांचा काय नसतो? यूज नसतो. ते आपल्याला समजा आता आपल्या कॉलेजमध्ये एखादं इक्विपमेंट आहे ॲमीटरचं. ओके. सो त्या ॲमीटरचं जे रीडिंग आहे, आता तुम्हाला माहिती असेल की आपलं कॉलेज बाहेर टेस्टिंगचे पण कामं करतात. म्हणजे आता आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जे कोणतंही इलेक्ट्रिकलचं काम होईल गव्हर्नमेंटचं, तर त्याच्यासाठी त्यांना एका गव्हर्नमेंट बॉडी कडून ते केलेलं काम हे प्रॉपर आहे का नाही हे टेस्ट करून घ्यायचं. सपोज आता एखाद्याने कुठेतरी रोडच्या बाजूला पोल एस्टॅब्लिश केला, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने उभा केला. ओके. देन दॅट कॉन्ट्रॅक्टर हॅज टू गो थ्रू सर्टन टेस्टिंग बिफोर कमिशनिंग इट. म्हणजे तो हस्तांतरित करायच्या अगोदर काय त्याला काहीतरी टेस्ट थ्रू जावं लागतं. तो त्याच्यात वन ऑफ द टेस्ट इज अर्थिंग रेझिस्टन्स. म्हणजे त्याचा अर्थिंग किती आहे, त्याचा अर्थिंगचा रेझिस्टन्स किती आहे. सो दॅट आवर कॉलेज कंडक्ट दॅट टेस्ट. आपण ती टेस्ट करतो त्यावेळेस काय की आपल्याला
अर्थिंगचा रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण अर्थ टेस्टर वापरतो, बरोबर. So त्याच्यामध्ये आपण त्याचा किती ओहम मध्ये आहे रेजिस्टन्स, 1 ओहम आहे का 2 ओहम आहे का किती आहे काय, जनरली 2 ओहम पेक्षा कमी पाहिजे अर्थिंग साठी. ओके. सो आता आपण जे मीटर वापरू त्या टेस्टिंग साठी ते काय पाहिजे, स्टँडर्ड मीटर पाहिजे, बरोबर. आणि हे जे मीटर्स असतात टेस्टिंग साठी जे वापरले जाणारे मीटर्स असतात ते कॅलिब्रेट करून आणायला लागतात. कॅलिब्रेशन म्हणजे काय, की आपल्या कॉलेजमधलं मीटर जे काही रिडिंग दाखवतो आहे तेच रिडिंग, आता ही जी कोणती नॅशनल लॅबोरेटरी मी तुम्हाला सांगितली, या नॅशनल लॅबोरेटरीज मध्ये किंवा स्टेट लेवलला ज्या काही लॅबोरेटरीज मेंटेन केले जातात, या लॅबोरेटरी मधलं जे इक्विपमेंट आहे ते इक्विपमेंट आणि आपलं इक्विपमेंट हे दोन्ही पण इक्विपमेंट सेम रिडिंग दाखवतात का, हे दोन्ही पण इक्विपमेंट सेम रिडिंग दाखवतात का, हे महत्वाचं आहे. समजलं. सो ते त्यांच्यामध्ये किती परमिसिबल एरर पण त्यांनी दिलेले आहे की किती एरर आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. ठीक आहे. सो म्हणून नॅशनल लॅबोरेटरीज मध्ये जे काही स्टँडर्ड मेंटेन केले जातात त्यांचा यूज काय मग, फॉर कॅलिब्रेशन पर्पज. त्यांच्याकडे पूर्ण भारतभरातून जे काही टेस्टिंग साठी वगैरे किंवा अदर पर्पजेस साठी इंडस्ट्रीमध्ये वगैरे जे काही मीटर्स वापरले जातात आहेत त्यांचं ते कॅलिब्रेशन करून देतात की नाही हा तुमचं मीटर एकदम व्यवस्थित रिडिंग दाखवत आहे, मग ते सर्टिफिकेट देतात आणि त्या मीटरवरती एक स्टिकर चिटकवतात की दिस मीटर इज कॅलिब्रेटेड, म्हणजे याची रिडिंग ऍज पर नॅशनल लॅबोरेटरी मध्ये जे स्टँडर्ड मेंटेन केले जात आहे त्याच्याप्रमाणेच आहे. समजलं. सो primary standards are maintained in national laboratories and it is used for calibration of secondary standards. So what is secondary standards then? So these standards are maintained at laboratories of industries. Industries कडे ज्या laboratories available आहेत त्यांच्यामध्ये हे स्टँडर्ड काय केले जातात, मेंटेन केले जातात. सो our college is can also be considered as one of the testing industry. आपण काय करू शकतो, टेस्टिंग प्रोव्हाइड करून देतो ना, म्हणून आपल्या कॉलेजमध्ये आता आपल्या कॉलेजमध्ये पण कॅलिब्रेटेड तुम्हाला सांगितलं जे नॅशनल लॅबोरेटरी मधून कॅलिब्रेट करून आणलेलं मीटर आहे. ओके. इट इज अ सेकंडरी स्टँडर्ड. ते आपल्या कॉलेजमध्ये काय केलं आहे, मेंटेन केलेलं आहे. म्हणून आता आपल्या कॉलेजमधले दुसरे जे इक्विपमेंट आहे ते आपण त्याच्याबरोबर कॅलिब्रेट करून घेतो की त्याची रिडिंग आणि आपल्या कॉलेजमधल्या बाकीच्या उरलेल्या इक्विपमेंटची रिडिंग सेम येते का. ओके. आणि ज्यावेळेस आपण परचेस पण करतो कोणती पण गोष्ट त्यावेळेस पण आपण चेक करून घेतलं पाहिजे का इज दिस मीटर इज कॅलिब्रेटेड ऑर नॉट. ओके. सो तुम्हाला समजलं मग स्टँडर्डचा उपयोग काय आहे. 3 प्रकारचे स्टँडर्ड्स असतात, एक इंटरनॅशनल स्टँडर्ड, देन सेकंड प्रायमरी स्टँडर्ड अँड सेकंडरी स्टँडर्ड. इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आर मेंटेन्ड at international level. Primary standards are maintained at national level in our national laboratory, and secondary standards are maintained at the institute level or at the industries. Okay.